सुंदर ते भान उभे ठेवले तारक ठेवले ठेवलेला तुळसी हार गळा पितांबर तुळसी हार गळा पितांबर आवडी निरंतर हीच झार मकर कुंडले पद्मती श्रवणी मकर कुंडले पद्मती श्रवणी कंठे कौस्तुभ मणी विराजितो कामने माझे सर्व सुख तो कामने माझे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी तुळसी हार गळा पितांबर तुळसी हार गळा आवडी निरंतर हीच कुमार देव कुमार 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 कुमार नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा नमो विश्वरूपा विष्णुमाय बाबा अपरमुपा पांडुरंगा विनवितो रंगदास मी सेवक विनवितो रंगदास मी सेवक वचन ते एक ऐकावे तुझे स्तुती वेद करिता भागला तुझे स्तुती वेद करिता भागला देवांत चिठेला नेते नेते रोसे मुनि जिसका बहुत कवि जना रोसे मुनि जिसका बहुत कवि जना वर्णिता तुझे गुण न करते तू कामने तेथे काय महाजीवानी तू कामने तेथे काय महाजीवानी ये तू देवा खानी कीर्ती देवा विनवितो रंगदास मी सेवक विनवितो रंगदास मी सेवक वचन ते एक ऐकावे कुमार कुमार जय कुमार कुमार जय कुमार कुमार जय कुमार कुमार जय कुमार कुमार धन्य
काळ संत भेटे धन्य काळ संत भेटे पाय मिठे पडले ते पाय मिठे पडले ते संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो कोटे शीतळ झालो कोटे शीतळ नदीचा झाला तारा भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे संध्याच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी झाल कोटी शीतळ झाल कोटी शीतळ म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता
राम प्रसाद जय राम प्रसाद जय राम प्रसाद जय राम प्रसाद जय राम प्रसाद सुंदरती ध्यान उभे सुंदरती ध्यान उभे सुंदरती ध्यान तुळसी हार गळा सीतांबर तुळसी हार गळा सीतांबर आवडे निरकर मकरा कुंडले तपतीन्द्रवती मकरा कुंडले तपतीन्द्रवती कंठी कवच मने तुळसी हार गळा सीतांबर तुळसी हार गळा सीतांबर आवडे निरंतर आत्मने माझे सर्वस्व कामने माझे सर्वस्व वाहिनाचे मुखावरीना आत्मने माझे सर्वस्व कामने माझे सर्वस्व वाहिनाचे मुखावरीना तुळसी हार गळा सीतांबर तुळसी हार गळा सीतांबर आवडे निरंतर राम कृष्ण आवडे हे रूप गोचरे सपना आवडे हे रूप गोचरे सपना आलोचना आवडे हे रूप गोचरे सपना आवडे हे रूप गोचरे आता दृष्टी पुढे आईला दोषी नाही आता दृष्टी पुढे आईला दोषी नाही जो मुकुंद पाहे पांडुरंगा राधावले मना लागले राधावले मना लागले
जीवन सूर्याची आता दृष्टी पुढे असता तोच राही आता दृष्टी पुढे असता तोच राही तुझ पाही पांडुरंगा कमले आम्ही मागावे लढवाय कामने आम्ही मागावे लढवाय हरी माय बापा आता दृष्टी पुढे ऐका आता दृष्टी पुढे ऐका तुझ पाही पांडुरंगा कुंभार कुंभार जय कुंभार
आवडे रूप आता दृष्टी फुटे आता दृष्टी फुटे आईचा चितुरा आता दृष्टी फुटे पाहे पांडुरंगा 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 पांडुरंगा
गोजरे सगुण आवडे हे रूप गोजरे सगुण पाहत आलोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलेशी गोडी ते ही जीवन सोडी ऐशी झाली आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पूर्वावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही जो मी तुझ पाही पांडुरंगा विठोबा रघुमाई बोला बुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतानिया पांडुरंगा करू प्रथम नमन 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 तुझे चरण संताचिया तुझे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने तुझे चरण संताचिया तुझे चरण संताचिया त्यांच्या विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडी मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवन विठ्ठल मुनी मानसी झाडाच्या पानाले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोटे विश्वांभर परिहाराची नलगे कुळीचं दैवत आहे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची अमस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तकय पायावरी वर करी संताच्या वर करी संताच्या वर करी संताच्या केले उपकार सांगू मी काय बाप न करे ऐशी माय धर्मे त्यांचे जे केली पाय दिली अक्षय अभय वचन वरदान गा श्री संताचे हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवट सुख हेची एकठाई बहुपाई संताच्या म्हणून केला वास नाही नाच तर या ठाया येथे उपकारासाठी आले गरजाया वैकुंठी संत चरणी रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी
अखंड हरिनाम सप्ताह पाठीमागून चालत आलाय, सध्या चालू आहे, ह्याच्या पुढं चालू राहणार आहे. अखंड खंडेना जीवन. रामकृष्ण नारायण. कुणाला टाइम नाही, कुणाला सवण नाही. अखंड हरिनाम सप्त्याच्या नियमानं तुम्ही आम्ही आलेला आहो बरं का. तुम्ही आम्ही खेळीमेळी गजारुळे आनंदी एकलेचा नो हे खेळ मनोनी जमिला मेळ. जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराव यांच्या मुखातून आलेला 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग महाराज विनंती करतात. आवडे हे रूप. कुणाला कशाची आवड आहे, कुणाला कशाची आवड आहे. प्रत्येकाची इच्छा वेगळी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची दृष्टी वेगळी आहे. डोळ्याचीच असलं तरी प्रत्येक एकच पाहतंय का. कुणाला काय आवडतंय, कुणाला काय आवडतंय, कुणाला काय आवडतंय. महाराजांनी सांगितलं गेलं, विचारणारे केव्हा विचारतील, कुठं विचारतील, कुणाला विचारतील आणि कसं विचारतील त्याचा पत्ता लागू देत नाही. महाराज तुमची कशाची आवड आहे. महाराजांनी सांगितलं गेलं बाबा आम्हाला जी आवड आहे ती तुम्ही बी आवड धरा आणि त्याच्यामुळं तुमची सुद्धा अशा मनीषा तृष्णा इच्छा भोली भ्रांती आणि वासना पूर्ण होणार आहेत, पूर्ण तृप्ती होणार आहे. पूर्ण तृप्ती व्हायची काय आवड आहे. चित्ती चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे पाय डोळा रूपाचे ज्ञान. अखंड मुखे नाम तुमचे अखंड मुखे नाम तुमचे वर्णारे गुण. अखंड मुखे नाम तुमचे वर्णारे गुण. तुझे पाय डोळा रूपा एकच आहे की आमच्या डोळ्यानं रूप पाहिलेलं आम्हाला समाधान वाटावं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार इंद्रियाच्या वृत्ती आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय. त्याचा मालक असणारा मन आहे. त्या मनाला सुद्धा तुकोबारावांनी सांगितलं ऐक ऐक रे मना आपल्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा. हा मन एवढं चंचल आहे, कुठं जाऊ नका म्हणेल तिथं जायचंय. नको म्हणेल ती करणार, नको म्हणेल ती पाहणार, नको म्हणेल ती बघणार. आता प्रत्येकाचा छंद आहे, ती प्रत्येकाचा छंद आहे, प्रत्येकाची आवड आहे. मन इंद्रियाचा राजा आहे. या इंद्रियाला मालक कोणतं राहावं म्हणून मन गेलं, मालक गेलं. त्या मनाला सुद्धा सांगितलं गेलं कुठं सुद्धा जायचं नाही, चित्त स्थिर राहायचं आणि तिथंच करायचं. माझे चित्त तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहो करी बायचे काही
तुझे पायी माझे चित्त तुझे पायी राहो गरिबांचे हा धरोली आबाई धरोली आबाई भवाताली दातारा भवाताली दातारा चतुरा तो शिरोमणी चतुरा तो चित्ताला ताब्यात घेतलं गेलं माझे चित्त तुझे पायी तुमच्या पायाच्या ठिकाणी आमचं चित्त राहावं बाकीच्याची इतर आम्हाला गरज नाही बाकीच्याची इतर आम्हाला गरज नाही म्हणलं तर डोळे पाहू नको नाही पाहायचं तीच पाहायला सुरुवात केली आता काय करावं लागल म्हणली तुकोबारायांनी त्या डोळ्याला सुद्धा सांगितलं डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख एकच काम करा म्हणले तुम्ही ती रूप पहा ती रूप कसलाय साजिर गोजिर सुंदर ते ध्यान राजा सुकुमार मदनाचा ती रूप पाहिलं तर वीट येत नाही आविट गे माय विटण्या सकाळी या दर्शन घ्या तीच रूप आहे दुपारी या दर्शन घ्या तीच रूप आहे संध्याकाळी आलो दर्शन घेतलो तीच रूप आहे आलाय का वीट आलाय का वीट कुणाला अजिबात नाही आणि बाकीचे रूप बघा तुम्ही 10 वर्षाला वाहिलं तर 5 वर्षाला वाहिलं तर दंताळवाडी ओसपल्ली कर्ण गाव बधीर झाले नाकापूर धडधडाव आहे का नाही असल्या अवस्था मग ती रूप पाहिल्यामुळं आनंद आहे का नाही रूप पाहता लोचनी सुख झाले हो ती किती रूप पाहावं लागते विटतच नाही जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा येणे माझ्या मना एवढं असणार ती रूप आमच्या डोळ्यानं पाहावं डोळ्याला सांगितलं तुम्ही तीच रूप पहा डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख मना जे ते धाव घे राहे विठोबाच्या बाकी काहीच बघायचं नाही म्हणले चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण आता 3 कटले गेले तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे ऐकतय एक बोलतय दुसरं बघतय तिसरं आता ही इंद्रियाच्या वृत्ती आहेत इंद्रियाच्या वृत्ती आहेत का नाही होय महाराज तुम्ही ती सांगताव सगळं खरं आहे बोलताव खरं आहे तीच आम्ही करावं ही खरं आहे पण आम्ही सगळे शेतकरी माणसं काम केल्याशिवाय जमत नाही येळभर करा काम धंदा घडीभर मनारी गोविंदा ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ जमत नाही त्याची आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान परी मनुष्य देहाचे ज्ञान अधिकची पैगा ते ज्ञान पैगा बरवे जरी का मन्या नावे तरी या संताशी बजावे सर्वस्व आहार सगळ्याला सारखा आहे भय सगळ्याला सारखा आहे मैथून सगळ्याला सारखा आहे का नाही सारखं सारखंच आहे घरात उंदर कापड कातराली म्हणून मांजर पाळलं कुत्र मग त्याच्या पाठीमाग आहे कुत्र्याच्या पाठीमाग ती आहेत त्याच्या पाठीमाग ती आहेत आहे का नाही भय सगळं मग ह्याच्यापासून आमची सुटका होणं शक्य नाही ह्याच्यापासून आमची सुटका होणं शक्यच नाही हेच करण्याचं हेचे आम्हा काम बीज वाढवावे नाम तरी आम्ही तुम्हाला उठवायला तयार आहोत चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान ही पहा
पाऊले चालती पंढरीची वाट, हातानं टाळी मुखानं नामस्मरण ही घ्या, पण आहार निद्रा ह्याच्यात आम्हाला कोण जागा करणार आहे? कोण जागा करणार आहे? हा, स्पीकरवर जसं पुकारल तस तर जास्त झोप येते. काय गुणधर्म आहे की काय नाही कुणाला ठेवायला इथे का नाही? उगा आपल्या आपण परीक्षा घेऊन बघायची. ती साधू संतांनी म्हणले ती आम्ही काम करता, न सांगता करी सर्व काम. केलेत का नाही? उभं केले का? उभं केले का? भक्ती केल्याशिवाय केले का? बर भक्ती करणं सोपं आहे का? भक्ती नोहे सोळावरली भक्ती पंच बहु सोपा, पण एवढी कठीण आहे. बोलाय सोपा आहे पण करायला अवघड आहे. उठा जागे वारे आता, महाराजांनी महाराज आम्ही तुम्हाला उठवित आहो म्हणले. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा, जन्माच्या जन्म मरणाच्या व्यथा असणार चुकवायचं सामर्थ्य याच नामाचं आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण, जन्म मरणाच्या व्यथा चुकविण्याचं सामर्थ्य ह्याच्यातच आहे. म्हणून आहे का नाही? सर्वश्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ आहे का नाही? काय आहे तर नाम सर्वश्रेष्ठ आहे. नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपिकुळ उद्धरले मुक्त केले, राक्षसाच्या कुळाला सुद्धा नामानं मुक्त केले. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. नाम घ्यायला टाइम नाही, वेळ नाही, काळ नाही. कधी घ्या, कुठेही घ्या, कवाही घ्या. नामापरते तत्व नाही रे अनंता. वैयानिक पंथा आहे का नाही? म्हणून नाम असणार सर्वश्रेष्ठ. आणि ती नाम कोणाला कळालं? संताला कळालं, बाकी इतराला कळालं नाही. संताला कळाल्या गेलं, भक्तालाच कळाल्या गेलं, इतराला कळालं नाही. आत्मज्ञानी जरी झाले जीवन मुक्त, पण ही ज्ञान त्यांना दुर्लभ मिळालं नाही. ती ज्ञान मिळालं अजिबात नाही. देवाला सुद्धा नामाचा महिमा कळाला नाही. तुम्ही आम्ही की जाड के पत्ते कळणं शक्य नाही. सोपाय, सुलभ आहे, गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई माझं प्रेम अमृता उनी गोड नाम तुझे. एवढं गोड आहे, सोपाय, सुलभ आहे, गोमटा आहे, पण घेता यावं लागल. कळालं नाही मोठ्या मोठ्याला, देवाला कळालं नाही. इतराचा पाड काय? सगळे रामायण ऐकून सेतुबंधनाचं काम चालू आहे. बसलेले उगो कवा बसत नाहीत. कोणाला तर डवचिनार, तर इकडे तिकडे काय तर का असलीच खोड राहते. राम राजा आहे ती सुग्रीव
बिभीषण शेवेलाय 18 पद्म वानर 56 कोटी रीस नेम 72 कोटी गोळांगूळ. सेतूबंधनाचं काम चालू आहे. दुपारा सुट्टी झाली. कुणाला पगार नाही, कुणाला वस्त्र नाही, कुणाला निवारा नाही. नित्य नियमन आम्ही तू प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी नित्य नियमानं सेवा करणारे होते. गेले पाला खायला निघून. बसलेले राम उग बसावं का निघाले. आता कुठं चालला म्हणून कोण विचारतंय राजाला. गेले सेतूबंधनावर उचलला खडा टाकला बुडाला. पहिला दुसरा तिसरा बी बुडाला. महागारी बघितला हनुमंतराय उभा होते. ओम श्रीराम जय राम जय जय राम. कवा आलो मारुतीराया. पहिला खडा टाकलो तवा आलो. देवा तुमच्या नावाचं महत्व तुम्हाला कळणं शक्य नाही. ते आम्ही भक्त लोकांनी ओळखावं लागल. तुझ्या नामाचा महिमा तुझं न काळे मेघ श्यामा काळे मेघ श्यामा तुझं न काळे मेघ श्यामा. देवा तुमच्या नामाचा महिमा तुम्हाला कळाला नाही आणि कळणंही शक्य नाही. तो या नामे शीतळ झाला. शिव हळहळ्या तापला. तो या नामे शीतळ झाला. निस्त नाम घेतल्याबरोबर जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नार. गाती ऐकती सादर जे हे पवित्र हरिकथा. कथा हे सार जगामध्ये उत्तम तरले अपार बहुनेने तरले तरती रे भरवसा. नामधारकाचा ठसा झालो शल्मुख मी कैसा. संत चरणी पावलो आज फिटले माझे कोडे. एक सप्ताह केला किती पुण्य पत्रात पडतं त्याचं गणित आहे का. तिळ पुण्य साचा पडे बहुत जन्मी जोड जोडी. वाचेशी नामा तुडी समागम घडे संताचा. तिळ पुण्य साचा पडे. एवढं जे असणार तिळ पुण्य मिळते इथं. आणि ती पुण्य मिळाल्यामुळं लुब्ध पावते आनंद होते. आनंदाच्या डोही आनंद तरंग. तुम्ही आम्ही तर लुब्ध पाऊस पाहू त्या नामानं. जपी तपी अनुष्ठानी बंबम करणारे ऋषी मुनी त्यांना सुद्धा समाधी लागल्या गेली. नाम घेत असताना समाधी लागल्या गेली. लुब्धली नादी लागली समाधी. लुब्धली नादी लागली समाधी. नर नारी मुनि जन लोकारे. नर नारी मुनि जन लोकारे. पंडित ज्ञानी योगी महानुभावा. पंडित ज्ञानी योगी महानुभावा. एक
एकची सिद्धी साधकारे एकची सिद्धी साधकारे नंद कल्लोळी गाणे पवित्र नामवली रे नंद कल्लोळी गाणे पवित्र नामवली रे नंद कल्लोळी नंद कल्लोळी गाणे वळी रे ऋषी मुनी आत्मज्ञानी लोकावाला सुद्धा समाधी लागली लुब्धली नादी लागली समाधी मुनिजन नरनारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभवी एकची सिद्धी साधकारे नाचत आनंद कल्लोळी गाणे पवित्र नामावळी रे गात जागा प्रेम मागा आहे का नाही निजलिया गाता उभा नारायण राम 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 उच्चार रोमातून येत होता किती वेळ वाया गेलाय शिंक खोकला जांभळी देखा तुकोबारायाने सांगितलं शिंक खोकला जांभळी देखा एवढाच आमचा वेळ वाया गेला नाहीतर रात्रंदिवस आम्हाला नामाचा छंद आहे आणि तीच नाम घेता आणि त्या नामावर असणार तर त्या नामाला देर भुलले आवडे हे रूप आणि ती रूप पाहिले गेलं अनंत रूपाचे हे सार अनंत तीर्थाचे माहेर अनंत अनंत अपार तो हा कटिकर देखील या बरवा पांडुरंग ती रूप आम्ही पाहिले गेलं बर पाहायला कुणाला नग वाटलं का आ इथले तर जातच होते मृत्यू लोकातल्या स्वर्गातून येत होते ते दररोज येत होते स्वर्गातून येत होते स्वर्गातून येत होते का नाही पहाट येत होते का बारी लगत होती म्हण त्यांची वळवळटा पासोनी महा सुरवराची मांदी उभे सुख सनकाधिक नार तुंबार भक्ताच्या कोटी गवाडा डोली पाहता ती बघत होती पण कोणाला उठवायची हिंमत झाली का कोणाला उठवायची हिंमत कुणी तर उठवलं का काकुलते आल्या गेले आई साहेब तुम्ही तर उठवा राही रुक्मा बाई तुम्हा येऊ द्या दया जे हलवून जागे करा देवराया गरुड हनुमंत पुढे पाहाती वाट स्वर्गीची सुरवर घेऊन तरी सुद्धा हिंमत झाली नाही ती काम संतांनी केले देव संतांच्या पाठीमाग हिंडा सुरुवात केली तुकोबाराया माऊली निवृत्तीनं आता प्रसन्न झाला आम्ही काय घ्या आमच्याकडून काही घ्या म्हणले काहीतरी घ्या पाठीमाग हिंडायला चालू केले घेतले का कुणी तुकोबारायाचं वैकुंठ गमन झालं निळोबाराया वाट बघत थांबल्या गेली एका जाग्यात तुकोबारायाचा दावा करायला सुरुवात केला निळोबारायाने देव प्रत्यक्ष आले तिथं मी तुकोबाराया काय मागायचा देवाव काय निळा म्हणे तुझ येते बोलाविले कोणी प्रार्थिल्या वाचोने अजिबात आम्हाला काही कमी नाही म्हणले काय मागायचा मागा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायन आवडी हेच माझी सर्व जोडी द्याचा असलं तर हेच द्या नाहीतर बाकी काही नग म्हणले काही सुद्धा नग काय तुमच्या जवळ द्याला दुनियेचे भिकारी तुम्ही आहो कुणाला फुकट दिले
चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळ म्हणे धन्य तोची उगा आम्ही म्हणताव म्हणून नाहीतर तुमच्यासारखा भिकारी कोण बी नाही हा संतांनी देवाला चालू केलं महाराज तुमच्यासारखं दरिद्री कोण नाही तुम्ही कुणालाच काही फुकट दिलं नाही दिला असेल घेतला असेल तेव्हा देशी तेव्हा घ्यायची ऐसा असाची उदार बहिणीचं सुद्धा फुकट खाल्ला हो तुम्ही पहाते पांडव अखंड वनवासी दुष्टांनी छळण्यासाठी धाडलं लांब कथा सांगाय आपणाला टाइम नाही टायमाचं बंधन आहे सुटायच्या टायमाला उभारला 20 किलोमीटरला पाऊल टाकून जायचं आहे छळायला गेले दोन्ही हात जोडून धावा केला श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापक जनार्दना आनंद घन विनाशा सकळ देवादि देवा कृपाळुगा केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहस्ररूपा उठले देव कानावर शब्द पडल्याबरोबर उठले मालकीन म्हणले एवढ्या गडबडीनं का उठला कुठं काय झाले काय बोलणं नाही चाललं नाही काय नाही पितांबर सुद्धा घ्यायचा विचारला दिले टाकून पळाया चालू केली देव वा म्हणजे तर पुढे येऊन उभारले का धावा केलाय सांग ही छळायला आली तर अशी अशी अवस्था आहे तुझं सगळं खरं आहे पण मला आधी भूक लागली आहे म्हणून का आता बोलिवलंय कशाला आणि ह्यांना जेवायला आता कुठलं द्यावं हा म्हणून महाराजांनी बी पंक्तीला लवकरच जीवन निघावं बरं का कीर्तन संपल्यावर बोलल्यावर गोळ होतंय सगळं काढा परात सूर्य उगवला पर्वता एवढा अन्न निर्माण होत होतं सूर्य मावळजीपर्यंत सूर्य मावळला की बंद झालं पण चुकून काय तर राहिलं असलं तर बघ म्हणले ती परात काढली एवढाच अर्धा तुकडा उगं कोरभर मेथीच्या भाजीचा तुकडा पान चिटकलेलं होतं तेवढंच खाल्लं आणि ढेकर दिलं देव हावरा कन्यावरती येदुराच्या घरच्या 8 हातानं कन्या उचलल्या पत्रवाळीच तोंडाला लावली पण दुर्योधनाच्या घरी सोन्याच्या ताटात जेवली आहे का नाही कोणाला दिले का त्यांनी वर संतांनी कोणाला रिकाम्या हातानं वाट लावलंय का कुणाला संत सज्जनी मांडले दुकाने संत सज्जनी मांडले दुकाने जे दया पाहिजे मुक्ती पुकाचे साठी भक्ती मुक्ती पुकाचे साठी त्याच्याकडे कोणी न पाह
टाइम संपलाय त्यांचा, त्यांच्याकडे काय चुका आहे? त्यांचा टाइम चुकल्यावरती बरोबर तसं होणार. असो महाराज, एवढं जे असणार तिथं गेल्याशिवाय मिळत नाही, मिळाल्याशिवाय कळत नाही. फुकट मिळत नाही आणि फुकट मिळालेलीची किंमत राहत नाही. म्हणून देवाने दिलं. संतांनी कुणाला रिकाम्या हाताने वाट लावलं का? कुणाला तर का संत दरिद्री नव्हते, संत भिकारी नव्हते, श्रीमंत गरीब नव्हते, श्रीमंत होते. नाथरायाची जागिरी होती, तुकोबारायाची सावकारी होती. माऊलीच्या तर संपत्तीचा विचारच करायचा नाही. करायचा का कोणी विचार? केलाय का? घरात सोनं नाही, दरवाजात झाड आहे. जयाची हे सोन्याचा बिंबाळा, एवढी संपत्ती माऊली जवळ आहे. ज्ञान किती आहे? ज्ञान किती आहे? ते ज्ञान पैगा एवढं ज्ञान आहे. हा, मागितलं का नाही त्यांनी? मागितलं. स्वतःसाठी मागितलं का जगासाठी मागितलं? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. तुका म्हणे फार थोडा तरी द्यायचा आहे का नाही तुम्हाला? आता आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो श्यावे, तो शोनी मज द्यावे पसाय दानही, जे खळांची व्यंकटी सांडो. ही सगळं द्याचा देवा हे तुम्हाला द्या आणि सगळ्या जगाला उपयोगाला येणार आहे का नाही? तुकोबाराला सांगितलं बाबा मागा म्हणले काहीच नग म्हणले, आम्हाला काहीच मागायचं द्याचा. आता लयच घ्या म्हणून लागला महाग, हा म्हणून मागता. ह्याची दान दे गा दे वा, ह्याची दान दे गा देवा. ह्याची दान दे गा देवा, ह्याची दान दे गा देवा. तुझा विचारा नवा वा,
तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडे सरळ सरळ महाराजांनी सांगितलं हे आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा तोच राही जो मी तूच पाही पांडुरंगा. हीच आम्हाला द्या बाकी काही न ग मनामधली चाल बघू पुढं. रूपा
पार कुमाये हो पार तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी जमिवला मेळ कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्राचिताचे ते नाम नाही पापाचे ऐसे केले नामेचे तारिले कोट्या नाही कोटी नामेचे वैकुंठी बैसविले नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला मुखानं टाळी हातानं टाळी मुखानं नाम घ्या मेलेला मुर्दा डोलावा असले पकवाज वाजावले ते गणगंधर्वासारखे गायन करणारे राजा परीक्षित सारखे श्रोते बसले सांगणारा सुखाचार्य नाही एवढं ध्यानात ठेवा आपले आपण टाळे वाजवाना आपला आपण उद्धार करून घ्या मर्जीतोर जेव्हा येते टाळी वाजवली कीर्तनाची नाचू कीर्तनाचे नानदीप लावू बाजारात आपलेच पैसे घेते आणि टाळी मारते कवा दवाखान्यात दिसले का कवा ॲडमिट झाले का टाळीचा गुणधर्म आहे म्हणून घ्या आणि लयच लवकर तुम्हाला वाटत असलं तर 3 वाजेतोवर चालूच आहे मग त्याला काय इलाज नाही म्हणून तुम्ही आम्ही मिळून हे सगळ्यांनी करायचं आहे म्हणून नामस्मरण घ्या तालात चला हो पार कुमाये हरी विठ्ठल आज पहिला दिवस आहे सुरुवात आहे बर का आवडे हे रूप गोजरे सगुण पाहत आलो ते सुखावले
आता दृष्टी पुढे ऐसा तोची राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागलीशी गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले सगळे शेतकरी माणसं. गुळाचा खडा उगा बाबळीच्या बुडाला टाकून द्यायचा. मिरगाचा पाऊस पडला काळ्या मुंग्या निघते. वडून काढलं तर मुंगी तुटून निघल पण गुळ सोडीत नाही. तशी अवस्था ह्या जीवाची व्हावी लागते. ते जीवेनं सोडी आईशे झाले. ते आमची अवस्था झालेली असं तुकोबारायाने सांगितलं गेलं. आम्हाला काहीच आवडत नाही. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. आमची ती अवस्था झाली. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा तोची राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. ज्या वेळेस आम्ही पाहिल त्यावेळेस तीच रूप आम्हाला दिसावं लागते. देखीला डोळा बैसला म्हणी तोचे मदने उच्चारी हरिणे माझे हरले चित्त. बाकी आम्हाला काही आवडत नाही आणि त्याची आम्हाला गरज नाही म्हणले. त्याची आम्हाला गरज अजिबात सुद्धा नाही. हेच आम्हाला द्या बाकी काही नग असं सर्व संतांनी सांगितलं गेलं. आणि देव सुद्धा त्याच मार्गावर यावं लागलं का नाही. आले सांगितलं. आता दृष्टी पुढे ऐसा तोची राहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. ही मन असणार चंचल आहे. इंद्रियाच्या वृत्ती आहेत बुद्धी आहेत पण त्याच्यातून काही सुद्धा आम्हाला फायदा नाही. आम्ही संसारिक लोक आहोत. संतांनी सुद्धा सांगितलं आम्ही बी संसार केलाय. म्हणजे आम्ही संसार केलाय प्रपंच केलाय संसार केलाय. पुन्हा संतांनी संन्यास घ्यायला सांगितलंय का. प्रपंच करावा नेटका कुठे नसावा. भोग भोगायचा आहे फक्त. प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली. त्याग केला त्याचा त्या प्रपंचाचा त्याग केला. कुणाला सुख मिळालं नाही. संसारा माझे सुख जोडे जरी का सेविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते वेडे म्हणावे. 80,000 ऋषीने साधू संतांनी संसाराचा त्याग केला गेला. 96 कुळीच्या राजांनी संतांनी सुद्धा सांगितलं संसार चांगला आहे. प्रपंच करीत संसार करावा लागते. प्रपंच करीत करीत संसार करायचा आहे. दिवसभर काम करायचं आहे. 5-10 मिनिट भजन करायचं नाही ना करायचं आहे. अगर काम शेतात करीत करीत सुद्धा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. झालं लाईट आली बटन दाबले की चालू झाली ह्यांच्या गवळणी गाणी अभंग पाटाचा काकडा. काही शेजारी पाजारी हसतेत बी येडे कार्डतेत की काही नाही की ज्याचं येड त्याला गोड. त्याला चाली धान्यात आणायचे असतात म्हणून ती चलत राहते का नाही. मग ती आहे. नाहीतर कोणालाच संसार सुखाचा झाला नाही. झालाय का सुखाचा. झाला नाही. कुठं 1-2 गाबड्यावाचा शेंबड्या मकडावाचा सुखाचा होईना. संतांनी त्रिभुवनाचा केलाय. अवघाची संसार डबल आले. अवघाची संसार सुखाचा करी. संसार सुखाचा करीन.
अवघाची संसार सुखाचा करेना, अवघाची संसार सुखाचा करेना. आनंदे भरिना तिनी लोकी, आनंदे भरिना तिनी लोकी. जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरपुरा, जाईन गे माया दया पंढरा. ऐका नाही, माऊलींनी संसार केला, त्रिभुवनाचा संसार केला, चालू आहे अजून, बंद नाही. आषाढीला जेवढं संसारात खायला प्यायला झोपायला लागते तेवढं गबाळ लागते. पाऊस ऊन वारा 2 वाजता पालं मोडली म्हणजे मोडली. टाइम सकाळी 6 वाजता हलायचं म्हणजे हलायचं. आहे का नाही नियमधर्म अजून चालू आहे का नाही? तुकोबरायांनी केलं नाही का संसार? सगळ्या संतांनी केलाय. तुम्ही आम्ही करायचं लाव, त्यांच्यात आपल्यात फरक आहे काय? आपण फक्त कमवायचं बघा लाव, त्यांनी एकच कमविलं. परमार्थ ये माधना, जोडी देवाचे चरणा, आवाया दाताना, देव पाय लाभाचे, देव पाय लाभाचे, परमार्थ ये माधना, जोडी देवाचे चरण, देव पाय लाभाचे, देव पाय लाभाचे, ही लाभ आहे. ऐसा लाभ बांधा ती साधू संतांनी मार्ग दावून दिल्या आणि त्याच मार्गाने आपण चाललो. भक्तिपंथ बहु सोपा, त्याच मार्गाने आपण चाललो आणि ती मार्ग आपणाला लावून दिलेली. असा परमार्थाचा पाया मजबूत घातला की आहे का नाही? ज्ञानदेव रुचीला उभारली आहे का नाही? पाया घातलेला. आपणाला सुद्धा पाया घालून गावोगाव सप्ते केले. वैकुंठवाचे हरिभक्त पारायण मारुती महाराज कानेगावकर, वास्कर आबा, हरिदास पाटील रिंगणीचे, खंडादेव गेले का नाही? अजून येते का नाही? गेले त्या निघून ईश्वर विभूती,
गेले ते निघून ईश्वर विभूती गेले ते निघून ईश्वर विभूती गेले ते निघून ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी माझी गेले ते निघून ईश्वर विभूती गेले ते निघून ईश्वर विभूती गेले ते निघून ईश्वर विभूती गेले का नाही मरावे परी कीर्तिरूपी महान संतांचा आशीर्वाद आहे संतांची पवित्र भूमी आहे त्याच्यात पांडुरंग पाटलासारखे भक्त मिळाले भक्त ऐसे जाना जे दे हे गेले अशा पास विषय तो त्यांचा झाला नारायण एकच विषय होता गोपिकाचा विषय होता का नाही एक विषय येतो सगळाचा हारी तसा ह्यांचा एकच विषय होता आपले विषयाचा पडपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तू गोडी ह्या जीवाच झाला गा ह्या असला विषय त्यांचा होता का तसं कुठेही गापटले की देव सारावे करिता देवार्चन घरा आले देव सारावे परते संत पूजावे उभारले का नाही अजून चालू आहे का नाही अद्याप टाइम मगाच संपून गेला सुरुवातीच्या चालीलाच हे वर टाइम चालू आहे सगळा आता भत्ता काय होईल ते होईल बघाईल पुढे सगळे शेतकरी माणसं आहे सुरुवात आजची आहे म्हणजे उशीर होणारच आहे उशीर थोडा बहुत झाला तर उद्यापासून उशीर होणार नाही थंडी वाजायच्या आत कीर्तन संपल सगळे जणांनी रूप गोजिरे सगुण पाहत आलो चैन सुखावले आता दृष्टी पुढे आहे सातूची राई जो मी तूच पाही पांडुरंगाला चावले मन लागली गोडीची ही जीवन सोडी आईसे झाले आता दृष्टी पुढे आई सातूची राही जो मी तूच पाही पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आले माय बापा आता दृष्टी पुढे आई सातूची राही जो मी तूच पाहे पांडुरंगा बाळक बोबडा बोले वाकुडे वे चुका पावले तैसे चोच करुणी माऊली रिगे जेवी बाळकाच्या साठी पण ती हाती धरली पाठी तैसे तुम्ही संत जगी क्रिया करून तर ती त्यांचे उपकार आहे आपल्याच्यानं वर्णन करणं शक्य नाही काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर
जागविती लावून हात कुरवाळीला माता. अजिबात चिंता करायची गरज नाही. चिंता केली की मरतय, आहे का नाही? चित्ता आणि चिंता एकच आहे. सगळं पोरं हे ते आणून देतेच आहे. नाक धरलं की जीव जायचं होते. काय झाले काय नाही, कशाचं काय नाही, सगळं पेटले. हा 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 दुःख काय सगळं. पण कहो तो मा मरते न कहो तो बाप. ही अवस्था आहे आपली. त्याच्यातून उद्धारून जायचा एवढाच मार्ग आहे. त्याच्याशिवाय काही मी उद्धार पावेन, काही कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे. इथंच आहे म्हणून आवडे हे रूप गोजिले सगुण पाहत आलो चल सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराही जो मी तुझ पाहि पांडुरंगाला चावली मन. लागले शिगोडीची हे जीवन सोडी ऐशी झाले आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराही जो मी तुझ पाहि पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसा तो चिराही जो मी तुझ पाहि पांडुरंगा. आम्ही मागावी लढीवाळी. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी. तुका म्हणे आता
पुढे ऐका तोचिका जे मी तुझे पाय पांडुरंग पांडुरंग जे मी तुझे पाय पांडुरंग विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडली गौरवे हरि विठ्ठल बोला पुंडली गौरवे हरि चिदान देगा देवा तुझा विचार नवा गुण गाई आवडी गुणा गाई आवडी हेच माझी सर्व गुण गाई आवडी हेच माझी सर्व हे चिदान देगा देवा तुझा विचार नवा गुण गाईना आवडी गुणा गाईना आवडी हेच माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संगा देई सदा गुण गाईना आवडी गुणा गाईना आवडी हेच माझी सर्व
वरी घेतली माझी सर्व अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीवर पंढरीचा तुकाराम